नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यो ऑल रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. गेल्या वेळेस सरांची म्हणजे पक्षीमित्र सागर म्हात्रे सरांची आपण मुलाखत घेतली होती आणि तेव्हाच आम्ही डिक्लेअर केलं होतं की नवीन सरांचा पॉडकास्ट आपण घेऊन येतोय. म्हणजे एक ट्रॅव्हल ब्लॉग म्हणून आपण जसं आता युट्यूबमध्ये सगळे ट्रॅव्हल ब्लॉग आहे, स्वतः त्यांचं युट्यूब चॅनल आहे. तर असा एक कन्सेप्ट आला की मस्तपैकी आपण एक ट्रॅव्हल सिरीज करूया, कारण मे सुरू झाला आणि सगळे तुम्ही फिरायला गेलेलेच असाल किंवा जायच्या तयारीत असाल. सो आम्ही या ट्रॅव्हलचा ब्लॉगचं नाव ठेवलेलं आहे निसर्गाच्या कुशीत. तर आम्ही दोघेही सागर म्हात्रे सर आणि मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करतो निसर्गाच्या कुशीत या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. तर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि आज निसर्गाच्या कुशीत सर आम्हाला कुठे घेऊन जाणार आहेत ते सरच सांगतील. अच्छा, नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद तेजस्विनी पुन्हा या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल. जसं आपण गेल्या कार्यक्रमात चर्चा केली की बाबा याच्यात बरंच काही बघण्यासारखं. तर आज आपण जाऊया भारतातलं सगळ्यात नावाजलेलं असं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, जे की टायगर रिझर्व्ह आहे. तर हे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क नुसतं भारतात नाही तर अख्ख्या जगात फेमस आहे, कारण हे भारतातलं सगळ्यात पहिलं स्थापन केलं गेलेलं वाईल्ड लाईफ पार्क आहे. वाईल्ड लाईफ पार्क म्हणण्याऐवजी टायगर रिझर्व्ह म्हणू शकतो किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो, टायगर सँच्युरी म्हणू शकतो आपण. आणि जेव्हा आपण जिम कॉर्बेट नॅशनल पार्क विषयी बोलायचं ठरवतो तर सगळ्यात आधी माझ्या मनात जिम कॉर्बेटचं त्याची जी स्टोरी आहे ती येते. आणि आपण हे सगळं एक स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून करणार आहोत की जिम कॉर्बेटचे जे वडील होते ते नैनितालचे पोस्ट मास्टर होते. नैनितालला ब्रिटिशांनी साधारण 18व्या शतकातच हिल स्टेशन म्हणून फॉर्मेशन केलं, कारण ब्रिटिशांना आपल्याकडची गरम हवा मानवत नव्हती. तर ते लोक नेहमी एक थंड हवेचं स्थळ आपल्याला कसं शोधता येईल. तर नैनिताल हे तिथले जे लोकल लोक होते ते लोक ब्रिटिशांना रस्ता दाखवत नव्हते, कारण नैनितालला नैनी देवीचं मंदिर आहे. आणि त्या काळी साधारण समज असा होता की हे ब्रिटिश मांस खाणारे वगैरे लोक आहेत, त्यांना आपण आपल्या तीर्थक्षेत्रात देऊन तिथे भ्रष्ट होऊ शकतं, हा त्यांचा चांगला एक हेतू होता. पण एक जो व्यापारी होता त्यांनी ह्या सगळ्या कथा ऐकला की टर्कॉइज ब्ल्यू रंगाचं तिथे एक लेक आहे 6000 फुटावर आणि आजूबाजूला सुंदर जंगल आहे, थंड हवा आहे. आणि तो शेवटी जाऊन पोचला मार्ग काढत. आणि त्यांनी जे पहिल्यांदा बघितलं तर ते खाली येऊन लोकांना रसभरीत वर्णन केलं. आणि त्याच्या पुढच्या ब्रिटिश लोकांची बॅच सरळ सरळ त्यांच्या यॉटच्या ज्या बोट असतात, शिडाच्या ज्या बोट, ते घेऊनच आले आणि त्यांनी तिथे यॉट क्लब वगैरे याची स्थापना केली. तर सांगायचा मुद्दा असा की ते डेव्हलप झाल्यानंतर तिथे पोस्ट ऑफिस टाकलं गेलं, कारण ब्रिटिश लंडनकडे आणि इतर त्यांच्या वसाहतींकडे डाकचा संपर्क कसा साधायचा. तर जो छोटा जिम होता तो शाळेत शिकत होता नैनितालच्या. आणि ह्या लोकांनी एक नैनितालच्या पायथ्याशी एक त्यांचं समर होम बांधलं. आणि तिथे जेव्हा रादर विंटर होम बांधलं, कारण वर नैनितालला बर्फ वगैरे पडायचा, तेव्हा मग हे लोक बरेच काही दिवस खाली यायचे. आणि तिथे मात्र प्राणी आणि पक्षी भरपूर होते. आणि छोट्या जिमने हे सगळं निरीक्षण केली आणि त्यांनी हळूहळू याचा अभ्यास करून की बाबा वाघ किंवा लेपर्ड कशा प्रकारे बिहेव करतो. आणि जिम कॉर्बेटचं सगळ्यात मोठं काम हे आहे की हे पार्क स्थापन करणं हे काय, पण हा जो पर्टिक्युलर एरिया उत्तराखंडचा, इथे काही वाघ आणि बिबळे हे नरभक्षक बनायचे. आणि हे आजही चालू आहे. आजही मी गेल्या मार्चमध्ये मी 2024च्या रात्र तिथे गेलेलो, तेव्हा मी फॉरेस्ट डिपार्टमेंटचेही लोक वाघाला बळी पडलेले ऐकलं. आणि जे पार्कच्या बाहेर रात्री फिरायला पडणारे किंवा प्रार्थविधीसाठी करणारे त्यांना ही वाघाने मारल्याची आता उदाहरण आहे. तर त्याच्या आयुष्यात जिम कॉर्बेटच्या त्यांनी जवळजवळ 1200 वाघ आणि
लेपर्ड्स. तर त्याच्यात रुद्रप्रयागचा मॅनेटिंग लेपर्ड वगैरे हे खूप त्याची फेमस पुस्तक आहे. आणि मग त्यांनी ह्या पार्कची संकल्पना मांडली ब्रिटिशांकडे आणि हे पार्क स्थापन केलं गेलं साधारण 19व्या शतकात. आणि अराउंड हे सगळं होताना जिम कॉर्बेटने स्वतः बंदूक सोडून कॅमेरा हातात घेतला. तर ट्रान्झिशन. तर हे जे आपण म्हणतो ना वाल्याकोळ्याचा वाल्मिकी त्यातलं एक उदाहरण किती छान दिलं. तर ह्या अशा पार्कमध्ये आणि जिम कॉर्बेटचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे की अशी फक्त 2-3च टायगर रिझर्व आपल्या भारतात आहेत. एक ह्याचं अल्टिट्यूड व्हेरिंग आहे, म्हणजे हे चालू होतं 400 मीटरच्या एलिव्हेशनला अल्टिट्यूडला आणि हळूहळू जसं तुमचे याचे डोंगर येतात लोअर हिमालयासचे तसं हे पार्क त्याचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलत जातो, लँडस्केप बदलत जातो. मग हळूहळू जी 400 मीटरच्या अल्टिट्यूडला जी सालची झाडं आहेत ती बदलून हळूहळू पाईनची झाडं येतात. आणि मग एकदा ते लँडस्केप बदलला की त्यातले प्राणी पक्षी हे पण बदलतात. आणि ह्याच्यात आणखी एक गंमत अशी आहे की ह्याला एक अल्टिट्यूडनल मायग्रेशन म्हणून नाव आहे की जेव्हा वरच्या रिचेसमध्ये बर्फ पडायला सुरुवात होते, थोडक्यात नैनिताल आणि वरच्या रिचेसमध्ये, तेव्हा सगळे पक्षी वरून खाली येतात कारण त्यांना फूड मिळालं नसतं. तर जे आपण काल थंडी सुद्धा ते बेअर करू शकत नाही करू शकत. तर हे सगळे पक्षी खाली येतात आणि पुन्हा जेव्हा समर चालू होतं तर पुन्हा त्या वरच्या अल्टिट्यूडला जातात. तर हे जे व्हेरिएशन आहे हे कदाचित नामदफा म्हणून अरुणाचलमध्ये जे पार्क आहे ह्याला एक सिमिलर आहे. बाकी आपल्याकडे एखाद दुसरं राजाजी नॅशनल पार्क सोडलं तर इतके अल्टिट्यूडनल व्हेरिएशन कुठेही नाही. फॉर एक्झाम्पल ताडोबा एकाच एलिव्हेशनला आहे, त्यामुळे तिथे जे पक्षी आणि प्राणी आहेत तेवढेच दिसणार. कॉर्बेटमध्ये व्हरायटी आहे. कॉर्बेटमध्ये तुम्ही जेव्हा जर हिवाळ्यात जा तर अख्खं कॉर्बेट प्राणी आणि पक्ष्यांनी भरलेलं दिसतं. पण आता मी जेव्हा उन्हाळ्यात गेलेलो मार्चमध्ये साधारण 20 तारखेला तेव्हा पक्षी कमी होते पण प्राण्यांचा वावर दिसला कारण बऱ्यापैकी वॉर्म होतं आणि सगळे प्राणी पाण्यावर किंवा भक्ष्य पकडायला म्हणून यायचे. तर हे असं जंगल आहे आणि ह्याचा साधारण 600 मीटर स्क्वेअर कोर एरिया आहे. तर हे खूप मोठा एरिया झाला. ऍक्च्युली जिम कॉर्बेटचं जे त्याचं जे जंगलातलं घर आहे म्हणजे त्याचं जे समर होम सोडून आणखी जो जलाशय आहे जिम कॉर्बेटमध्ये त्याच्यासमोर एक घर आहे. त्याच्या बाजूला ढिकाला म्हणून आता एक कॅम्पस केलेला आहे आणि ढिकालामध्ये राहणं हे त्यातल्या त्यात आपलं प्रिव्हिलेज. कारण ढिकालाच्या जलाशयावर तुम्ही जर येतात म्हणजे कॅम्पसमधूनच तर तुम्हाला समोर गवतात चरणारे हत्तींचे कळप म्हणजे 20-25 हत्ती सहज दिसतात. तर हे असं इतकं भाग्य दुसऱ्या नॅशनल पार्क्समध्ये की तुम्हाला समोर हरणं हत्ती चरतायत हे खूप रेअरली दिसतं. तर हे कॉर्बेटचं वैशिष्ट्य हे आहे की मेगा हर्बिओर म्हणजे जो हर्बिओर प्राणी 1000 किलोपेक्षा जास्त आहे. म्हणजे याच्यात हत्ती आला, गेंडा आला, त्यानंतर वाईल्ड बफेलो येऊ शकते. तर हे सगळे प्राणी जे आहेत हे त्या मेगा हर्बिओरमध्ये. आणि ह्या मेगा हर्बिओर कारण त्यांचं जे खाणं पण तेवढं होतं. एखादा हत्ती जो असतो तो साधारण दिवसातले 16 तास खात असतो. अरे बापरे. त्यामुळे त्याला जे सपोर्टिंग जंगल लागतं ते खूप मोठा एरिया लागतो. तर हे आपण जे 500 स्क्वेअर किलोमीटर जे म्हणतोय कोर एरिया त्याचा बफर एरिया सगळं पकडून 1100 स्क्वेअर किलोमीटर होतं. आणि हे सगळं जोडलं गेलेलं आहे हत्तीच्या मायग्रेटिंग रूटमध्ये. जसं पक्षी मायग्रेट करतात तसं हत्ती सुद्धा सिजनली मायग्रेट करतात. तर ही खासियत आहे. आता मी थोडीशी जॉग्राफिकल माहिती देऊ का? हो शुअर. हे आणि किती इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ना जे ट्रान्झिशन आहे म्हणजे वेगवेगळे पक्षी पाहायला मिळतात, प्राणी पाहायला मिळतात आणि विंटरमध्ये वेगळे मिळतात, समरमध्ये वेगळे मिळतात. असे किती छान म्हणजे असं म्हणजे इमॅजिन करताना फार सुंदर वाटतं. आणि आपण कधी एकदा नैनितालला जातोय असं थोडीशी उत्सुकता आमच्या प्रेक्षकांची सुद्धा झाली असते. बरोबर.
मी आतापर्यंत कॉर्बेटला 5 माझ्या खेपा झालेल्या आहेत, ट्रिप्स झालेल्या आहेत आणि प्रत्येक ट्रिपमध्ये मला वेगवेगळा प्रकार बघायला मिळालेला आहे. तर हे कॉर्बेटचं जे आहे ते नैनिताल डिस्ट्रिक्टमध्ये येतं, नॅशनल पार्क, आणि उत्तराखंड राज्यात येतं. याचं रेल हेड आहे रामनगर. म्हणजे थोडक्यात तुम्ही जर इथून दिल्लीला गेलात तर रामनगरसाठी तुम्हाला ट्रेन मिळते, 5 तासाचा प्रवास आहे. आणि पार्कच्या बाहेर जे आहेत ते प्रायव्हेट हॉटेल्स आहेत. ट्रेन कुठून घ्यायची? दिल्ली. मला वाटतं एक सराय रोहिल्ला जंक्शन म्हणून एक स्टेशन आहे, तिथून रामनगर म्हणून नाव ऐकलंय. त्याची रामनगर हे त्याचं रेल हेड आहे नॅशनल पार्कचं, जिम कॉर्बेट नॅशनल पार्कचं. आणि मग तिथून तुम्हाला सरळ जर फॉरेस्टच्या आतमध्ये वेबसाईटवरनं अकोमोडेशन घेता येतं. सुदैवाने जिम कॉर्बेटमध्ये वेगवेगळ्या एलिव्हेशन्सला वेगवेगळे फॉरेस्ट रेस्ट हाऊस आहेत. आणि जिम कॉर्बेट मधले फॉरेस्ट रेस्ट हाऊसेस हा एक रिसर्चचा भाग आहे. तर साधारण एक कमीत कमी 7-8 असे, कांडा म्हणून एक सगळे त्या अल्टिट्यूडला आहे, गैरल म्हणून आहे, सरबदौली म्हणून आहे, आणि सगळ्यात मोठं जे मी तुम्हाला सांगितलं ते आहे. तर ह्या प्रकारे जाऊ शकता. बाहेरही हॉटेल्स आहेत, नदीला लागून हॉटेल रामगंगा म्हणून एक नदी आहे, ती त्या कॉर्बेटच्या पार्कच्या मधून वाहते आणि ही जाऊन गंगेला मिळते, म्हणून ती रामगंगा. तर आणि हे कसं आहे, लखनौ आणि अयोध्येपासून साधारण 5 तासावर आहे. म्हणजे तुम्ही लखनौवरनं सुद्धा जाऊ शकता. ट्रेन राईड आहे. मी लखनौला एका कामानिमित्त गेलो, तिथून मला जाण्याचा योग आला. तर जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्राणी आणि पक्षी, साधारण पक्ष्यांची संख्या 580 स्पीशीज वेगवेगळे. तर 580 म्हणजे आपले भारतात साधारण 2200 आहेत, तर त्याच्या 1/4. तर हा जो जिम कॉर्बेट प्लस ह्याच्यावरचा जो कुमाऊ, म्हणजे जे हिमालयन हिल्सची जी स्टार्ट लोअर हिमालयाज जे आहे त्याला कुमाऊ म्हणतात. आणि मग त्याच्यावर जे हायर रिचेस आहेत ते गढवाल. तर कुमाऊ आणि गढवाल म्हणजे मिळून भारतातले 1/3 पक्षी तुम्हाला बघायला मिळतात. म्हणजे 2000 पैकी 600 ते 700 पक्षी तुम्हाला पाहायला मिळतील. तर हे असं ज्याला आपण बायोडायव्हर्स म्हणतो ते आहे. आणि जिम कॉर्बेटमध्ये तुम्ही म्हणाल तर सगळ्या प्रकारचं वेगवेगळे लँडस्केप्स आहेत. म्हणजे तुम्हाला एकच लँडस्केप दिसत नाही. रिव्हराईन फॉरेस्ट आहेत, ग्रासलँड आहेत, त्यानंतर हिल्स आहेत, आणि जे आपले ऑटर सारखे म्हणजे ज्याला उदबिलाव हिंदीमध्ये म्हणतात त्याच्यासाठी सुद्धा नदीच्या हॅबिटॅट्स आहेत. आणि त्या नद्यांमध्ये गोल्डन महासीर म्हणून अक्षरशः 6 फुटाचा मोठा मासा सापडतो. तर या गोल्डन महासीरचा कॉन्झर्वेशन प्रोग्राम कॉर्बेटमध्ये रन केला जातो. तर हे सगळे प्रकार जे आहेत ते एक गोष्ट दर्शवतात की आपला जो भारत आहे हा विलक्षण बायोडायव्हर्सिटीचा देश आहे, ज्याला आपण जैवविविधता म्हणतो. तर ही जैवविविधता आपल्यापासून जर कुणाची जास्त असेल ती फक्त ब्राझीलची. कारण हा खंडप्राय देश आहे. आपल्याकडे डेझर्ट आहेत, वाळवंट आहे, आपल्याकडे हिमालय बर्फ आहे, आपल्याकडे सेंट्रल प्लेन्स आहेत, कान्हा आणि ताडोबा सारखे. आपल्याकडे साऊथ इंडियामध्ये वेस्टर्न घाट्समध्ये सुंदर जंगलं आहेत. त्यांचे ज्याला आपण एंडेमिक स्पीशीज म्हणतो ते वेगळे आहेत. पण सुदैवाने किंवा दुर्दैवाने आपण म्हणतोय की हत्तींची संख्या एवढी आहे आणि आपल्याकडे देवळांमध्ये पण हत्ती असतात. पण तुम्ही ओव्हरऑल जर बघाल तर आफ्रिकन आणि एशियाटिक किंवा इंडियन एलिफंट हे दोन्ही एंडेंजर्ड आहेत. कारण ह्याच्यात आपण जे पॉप्युलेशन आपली जी काही वाढलेली गेल्या वर्षात, आणि हे तुम्हाला तिकडे गेल्यावर दिसेल की बाबा पार्कच्या बाहेर प्रचंड हॉटेल्सचे नंबर आहेत. आणि सडनली तुम्ही जेव्हा जंगलात जाता तेव्हा ते सगळं कॉन्क्रीट स्ट्रक्चर सुंदर झाडांनी रिप्लेस होतात. त्यामुळे तुम्ही असं कुठल्याही प्राण्याला हे सांगू शकत नाही की बाबा तू ह्या बाउंड्रीमध्ये राहा, त्या बाउंड्री किंवा हे 500 स्क्वेअर किलोमीटर तुला आहे, याच्या बाहेर जाऊ नको असं नाही सांगता येत. त्यामुळे ह्याच्यात आपण ह्युमन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट म्हणतो. आणि आपण आपल्या एका एपिसोडमध्ये याच्याबद्दल चर्चा केली की प्रत्येकाला त्याची जागा हवी आहे इथे. तर त्या जागेसाठी प्रत्येक जण थोडंफार हे करतो, फाईट करतो किंवा लढतो. आणि ती जागा जेव्हा मिळत नाही तेव्हा तो पर्टिक्युलर प्राणी ते सोडून जातो. तर ह्या प्रकारचं एक चित्र तुम्हाला बघायला मिळेल.
आपण कॉर्बेट विषयी बोलताना ह्या आपण मला वाटतं हे एन्व्हायरमेंटल किंवा इकॉलॉजिकल पॉइंट आपण घेतले. हा, तर मला वाटतं लोकांना याचा जास्त फायदा होईल. कारण दोन गोष्टी आहेत की बाबा तुम्ही फक्त पर्यटनासाठी जाणं आणि मजा करून येणं, पण त्याच्यातनं आपण काय शिकलो, एक स्टडी टूर पण थोडं झालं पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला काय शिकायला मिळालं आणि आपल्याला आपल्या निसर्गाची स्थिती त्यावेळेला काय होती हे जर आपण कन्सिडर केलं तर मला वाटतं जे अवेअरनेस आहे तो खूप वाढेल. नक्कीच याविषयी आपण अधिक बोलणारच आहोत, पण तत्पूर्वी एक छोटीशी विश्रांती घेऊया. तर प्रेक्षक हो, आपण निसर्गाच्या कुशीत या पॉडकास्टमध्ये आज जिम कॉर्बेट विषयी जाणून घेतोय सागर म्हात्रे सरांकडनं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि निसर्गाच्या कुशीत मध्ये परत भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ आणि आज आपण निसर्गाच्या कुशीत मध्ये या पॉडकास्टमध्ये जिम कॉर्बेटच्या सगळ्या माहिती घेतो आहे सागर म्हात्रे सरांकडनं. सर, मला उत्सुकता आहे की पर्यटकांनी तुम्ही जसं म्हटलं की थोडा स्टडी करून जायला हवं आणि नुसतंच पर्यटन म्हणून बॅग भरो निकल पडो असं न करता थोडं तिथे जाऊन त्या पर्यावरणाशी समरस होणं, त्या पक्ष्यांशी प्राण्यांच्या जगतामध्ये थोडे भटकंती करणं गरजेचं आहे. त्यासाठी पर्यटकांनी नेमकं काय तयारी करावी, काय अभ्यास करावा आणि कसा अभ्यास करावा, कारण त्या आता वाचन फार कमी झालंय, पण तरी सुद्धा त्या अशा प्रकारचे काही तुमच्यासारखे युट्यूबर्स असतील, ट्रॅव्हल ब्लॉगर्स असतील तर त्यांच्याकडनं सुद्धा बरीच माहिती मिळू शकते. तर थोडा स्टडी करून त्या ठिकाणी जाणं, कारण बट ऑब्वियस मुंबईचं वातावरण वेगळं, पुण्याचं वेगळं तसं, आणि एकदम आपण उठून नैनितालला जाणं म्हणजे आपण फिजिकली सुद्धा कसं फिट राहणं गरजेचं आहे. कारण फिजिकली फिट असलो की पहाटे उठून आपण जाऊ शकतो, थोडं तुमच्यासारखे ट्रेकर्स असतील तर ट्रेक करू शकतो. तर पर्यटकांनी नेमका काय अभ्यास केला पाहिजे त्याविषयी थोडंसं सांगा. अच्छा, हे तुम्ही खूप चांगली गाईडलाईन विचारली. कुठल्याही जागी जाण्याआधी आपण जसं आधीच्या एपिसोडमध्ये म्हणालो की केल्याने देशाटन अंगी येते शहाणपण, तर त्या पर्टिक्युलर जागेचा थोडा अभ्यास करणं महत्वाचं आहे. अभ्यास कसा करावा, लोकांच्या आवडीनिवडी असू शकतात की कोणाकडे पुस्तकं असतील किंवा कोणाकडे ट्रॅव्हल गाईड असू शकतात. आणि आता सगळ्यात ऍक्सेसिबल आणि फास्ट किंवा इफेक्टिव्ह हे युट्यूब आहे. तर युट्यूबवर पण लोकांनी पाहू शकता. माझं स्वतःचं जिम कॉर्बेटचे जवळजवळ 4 ते 5 वेगवेगळ्या युट्यूब आहेत. एक फक्त लँडस्केप्सची आहे, मग त्याच्यात पुन्हा 2 प्रकार आहेत, लँडस्केप्स थ्रू व्हिडिओ, लँडस्केप थ्रू स्टील इमेजेस. कारण मी पाहिलं की मला जर कोणी जिम कॉर्बेटमध्ये वाघ किंवा हत्ती किंवा इतर प्राणी पक्षी जरी नाही दाखवले तरी मी नुसतं लँडस्केप्स बघून खुश होतो. याचं कारण असं आहे की आपण एवढी सगळी झाडं, एवढा मुबलक ऑक्सिजन, एवढं अगदी ट्रान्सपरंट दिसणारं पाणी आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. इनफॅक्ट तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो या संबंधात की आपलं जे पाणी आहे हे आपल्या अर्बन एरियात कधीच येत नाही. आपलं सगळं पाणी जंगलातून येतं. तुम्ही आता मुंबईचं जर उदाहरण घेतलं तर आपलं जे तानसा आणि वैतरणाचे तलाव आहे हे तिकडच्या सँक्च्युरीमध्ये आहेत. तानसा ही बर्ड सँक्च्युरी आहे. तर तिथे हे आपले तलाव जे आहेत ते कसे भरतात तर त्या जंगलांमुळे भरतात की जंगलांमुळे त्या झाडं जी ट्रान्सपायरेशन करतात तर त्याचं वॉटर वेपर तयार होतं, प्लस समुद्रावरनं काही वॉटर वेपर येतात आणि त्या जंगलांमध्ये रेग्युलरली पाऊस पडत असतो. कारण हे सर्कल चालू असतं की बाबा हीट लागल्यामुळे जी झाडाची पानं आहेत ते बाष्पीभवन होतं, ट्रान्सपायरेशन होतं आणि ते वेपर जे आहे ते रिलीज केलं जातं झाडांमुळे. तर ते जी झाडं आहेत ही आपल्या जीवसृष्टीच्या सगळ्यात जमिनीवरचे बेसिक युनिट आहे. झाडं आहेत म्हणून आज पाऊस पडतो आणि झाडांमुळे आपल्याला पाणी हा सगळ्यात मोठा रिसोर्स आहे. तुम्ही इमॅजिन करा, आपल्याकडे जगात 2-3 राजधान्या अशा आहेत की जिथे पाणी यायचं बंद झालं. एक आहे येमेनची राजधानी सना म्हणून, आणि तुम्ही
इमॅजिन करू शकत नाही की तुमच्या शहरात जर पाणी नाही आलं तर काय होईल. तर हे प्रकार आहेत. तर थोडक्यात आपण गेल्या एपिसोडमध्ये आपल्या पिकांचं वाण वाईल्ड ते जंगलांमध्ये आहे ऍज अ जीन बँक. पाणी हा सोर्स जंगलांपासून येतो. ऑक्सिजन हा मॅक्सिमम आपली जी जिथे झाडं जास्त आहेत आणि सगळ्यात जास्त झाडं आहेत त्या वाईल्ड लाईफ सँच्युरी आहेत. कारण एक मला वाटतं आपण वाईल्ड लाईफ सँच्युरीजचं प्रोटेक्शन याच्यावर थोडंसं बोलायला पाहिजे. तर हा जो कुठलाही वाईल्ड लाईफ सँच्युरीचा जो एरिया असतो हा आपलं जे संविधान आहे ह्यांनी प्रोटेक्ट केलेला असतो. जोपर्यंत हा एवढा एरिया मार्क हा MOEF किंवा याच्या खाली प्रोटेक्टेड असतो तोपर्यंत तुम्ही तिथे कुठलीही डेव्हलपमेंट करू शकत नाही. फक्त तुम्ही इको टुरिझम ही एक ऍक्टिव्हिटी करू शकता. तिथे एखादं तुम्हाला छोटंसं झोपडं बांधायला सुद्धा परवानगी नसते. तर हे कायद्यानुसार प्रोटेक्टेड एरिया असतात आणि ह्याच्यात तुम्हाला वेळोवेळी वाढ किंवा घट करता येते. तर वाढ झाली तर फार उत्तम. पण जर एखाद्या राज्य म्हणजे तिथे ग्रुप ऑफ पीपल असायला लागतं किंवा गव्हर्नमेंटची संमती असायला लागते. आता तुम्हाला उत्तम उदाहरण देतो. संजय गांधी नॅशनल पार्क मुंबई 110 स्क्वेअर किलोमीटरचं जंगल आहे आणि त्याचा काही भाग मुंबईत आहे, काही भाग मुंबई अहमदाबाद हायवे जो आहे जो मेनलँड आहे खाडी घोडबंदरची खाडी सोडली तर त्याच्या पलीकडे. तर आपलं जे मुंबई आहे हे 200 स्क्वेअर किलोमीटरचं आहे. त्यातलं 110चा काही पार्ट जंगलांनी घेतलेला आहे. बाकी राहिलेल्या लँडवर आपण आता बिल्डिंग्स टॉवर्स तर पूर्वी आपण लेट्स से 6 मजल्याच्या आणि 8 मजल्याच्या बिल्डिंग किंवा 10 मजल्याच्या आता आपण 25, 30, 40, 50, 60 इथपर्यंत पोहोचतोय. तर काही राज्यकर्त्यांचं म्हणणं होतं की हे नॅशनल पार्क तुम्ही रिअल इस्टेट डेव्हलपमेंटसाठी का देत नाही. तर तुम्हाला जो मिळणारा ऑक्सिजन जे तुलसी लेकमध्ये मिळणारं पाणी हे सगळं याच्यावर तिलांजली सोडायला लागेल आणि तुमचे आजार पण एवढे वाढतील की बाबा जंगल हे फक्त ऑक्सिजन देत नाही तर तुमचा जो SPM जे सस्पेंडेड पर्टिक्युलेट मॅटर आहे हे झाडांची पानं त्यांच्यावर सेटल होतात आणि जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पुन्हा जमिनीला जाऊन मिळतात. तर आता मध्ये मला वाटतं जेव्हा नोव्हेंबर डिसेंबर नंतर जेव्हा SPM वाढायला लागला तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं असेल की काही स्प्रे करणारे ट्रक होते. तर हे जंगलात ही नॅचरली व्यवस्था असते. तर आपण जेव्हा या गोष्टींचा विचार करतो की बाबा ह्युमन बिंग्सचं जे हेल्थ आणि हे आहे आपलं जे रिसोर्सेस आहेत पाणी म्हणा तुमचं फूड म्हणा याचा सगळ्यांचा उगम जंगलामधून. तर जंगलांचं आपलं हे आपण देणं लागतं. वी ओ द फॉरेस्ट. आणि हे आपण रिअलाइज केलं आपल्याला समजून घेतलं पाहिजे सगळ्यांनी. जर समजून नाही घेतलं तर तोटा होणार एवढं नक्की आणि तो मनुष्य हानीच होणार त्याने. राईट. आता आपण जिम कॉर्बेट नॅशनल पार्क विषयी बोलूया. जिम कॉर्बेटचं आणखी एक वैशिष्ट्य मी सांगतो. मी साऊथ इंडिया आपलं कान्हा नॅशनल पार्क त्यानंतर आपलं महाराष्ट्राचं ताडोबा अंधारी इथे सगळीकडे मी वाघ बघितले. रणथंबोरला पण भरपूर वाघ बघितले. पण जे जिम कॉर्बेट मधले वाघ आहेत हे या वाघांपेक्षा जास्त ऑरेंजिश म्हणजे रंगीत आहेत. तर हे मी तिथे बराच विचार केला आणि तिथल्या लोकांशी बोललो चर्चा केली. तर तिथे शेवटी असं आढळून आलं की जशी हॅबिटॅट असते अधिवास जसा असतो त्याप्रमाणे तो पक्षी किंवा प्राणी असतो. थोडक्यात फ्लरिश होतो. फ्लरिश म्हणजे त्याला वाघाचं आम्ही आणि या पर्टिक्युलर मार्चच्या व्हिजिटमध्ये मला वाघाचा अटॅक सुद्धा बघायला मिळाला आणि तो डोळ्यासमोर अगदी. त्याची एक वेगळी युट्यूब मी बनवलेली आहे. तर एक पारवाली म्हणून तिथे टायग्रेस आहे. तर तिथलं जे जंगलाचं स्वरूप आहे आणि वाघांचे जे पट्टे आहेत जो वाघ जेव्हा त्या ग्रासलँड मधनं येतो तेव्हा वाघाचे पट्टे आणि गवत ग्रासलँड हे विलक्षण कॅमोफ्लाज होऊन जातं. तर ते कॅमोफ्लाज इतकं आहे की हरणांच्या कळपाला ती वाघीण नदीच्या पात्रातनं जवळजवळ 1 किलोमीटर येताना आम्ही पाहिली. हरणांना कोणालाही दिसली नाही कारण हरणं कदाचित गवताच्या पलीकडे होते किंवा त्यांनी कॅमोफ्लाज केलेलं वाघिणीने. तर हे जे हॅबिटॅट इतकं सुंदर आणि ज्याला आपण रंगीत कलरफुल म्हणतो हे तिथं आहे आणि तसेच कलरफुल बर्ड आहेत. फॉर एक्झाम्पल
तिथे काही फेझंट्स आहेत, जे फेझंट आपल्याकडे कोंबड्यांसारखे दिसतात पण त्यांचे रंग विलक्षण आहेत. तर हे जे सगळे, एका फेझंटवर पण माझी युट्यूब आहे. तर हे सगळे इतके रंगीत कलरफुल पक्षी आपल्याकडे मेनलँडमध्ये नसतात एक्सेप्ट मोर. मोराचे पुन्हा रंग वेगळे आहेत. हिमालयातला पण एक मोर वेगळा आहे, त्याचे रंग वेगळे आहेत. म्हणजे तो नाही व्हाईटिश नाहीये पण त्याचे थोडेसे इरिडिसंट, ज्याला आपण चमकणारे म्हणू शकतो. तर ह्या प्रकारचं वेगवेगळं एक हे आहे कॉर्बेटमध्ये. अच्छा, कॉर्बेटमध्ये थोडंसं तुम्हाला मी इको टुरिझम बद्दल सांगतो की कॉर्बेटमध्ये जाताना प्रत्येकाला एक पिशवी घ्यायला लागते, विकत घ्यायला लागते. आणि तुमचा जो काही कचरा आहे, तुम्ही जे काही कराल, तुमचे बिस्किटाचे रॅपर झाले, पाण्याच्या बाटल्या झाल्या, त्या सगळ्या त्या पिशवीत टाकून तुम्हाला बाहेर आणायला लागतात आणि गेटच्या बाहेर ते डिस्पोज करायला लागतात. तर ही एक जे ज्याला SWM म्हणतो, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, हे कॉर्बेटमध्ये फार चांगलं आहे. किंवा तुमचा एकही छोटासाही कचरा त्या जंगलात नव्हे, कारण जंगल हे तुम्ही बघाल तर ते वर्जिन असतं. तिथे इतकं एफिशियंट असतं की सगळ्या गोष्टी बायोडिग्रेडेबल असतात. जी पानं पडतात, जी काही छोटी मोठी फळं पडतात, बिया पडतात, त्या सगळ्या बायोडिग्रेडेबल होऊन त्या जमिनीचा कस वाढत असतात. कॉर्बेटमध्ये आणखी एक गोष्ट आहे की फ्लॅश फ्लडिंग होतं. म्हणजे हे जे दिवस आहेत जेव्हा नैनिताल आणि ज्या सराउंडिंग हिल आहेत त्याच्यात पाऊस पडला, आणि मी तुम्हाला सांगितलं की हिल्समध्ये जशी जेवढी झाडं असतात तेवढा पाऊस पडत असतो, ते सगळं पाणी जिम कॉर्बेटमध्ये वाहून येतं. आणि तुम्ही हायली न्यूट्रिशियस पण तो टॉरंट असतो. म्हणजे तुम्ही उभे आहात मैदानात कॉर्बेटच्या आणि सडनली तुम्ही बघाल की 10 मिनिटात 2 फूट पाणी झालं, एवढं असं पण तुम्हाला जाणवेल. त्यामुळे उन्हाळ्यात खूप कमी मुवमेंट हे असते. पार्क जून पर्यंत उघडं असतं. ऑक्टोबरचा जो पहिला वीक आहे तो वाईल्ड लाईफ वीक म्हणून सेलिब्रेट केला जातो. तर ते तिथून तेव्हा काय घडतं स्पेशली सांगतो. हा वाईल्ड लाईफ वीक का सेलिब्रेट करतात हा प्रश्न खूप चांगला विचारला. हा जो पिरियड असतो साधारण जून ते सप्टेंबर, हा प्राण्यांच्या विणीचा सब्जेक्ट पिरियड असतो. तर ह्या पिरियडमध्ये जर आपण जाऊन त्या प्राण्यांना डिस्टर्ब केलं तर त्यांची वीण कमी होईल, ज्याला रिप्रोडक्शन, आणि ती प्राण्यांची संख्या कदाचित कमी व्हायला ते आपण कारणीभूत ठरू शकतो. म्हणून तिथे अलाव नाही त्या सीझनमध्ये कुठल्याच एरियामध्ये एक्सेप्ट रिसर्चर, जे फॉरेस्टचे रिसर्चर किंवा फॉरेस्ट मॅनेज करणारे फॉरेस्टचे गार्ड आणि ऑफिसर्स जे असतात ते सोडले तर बाकी कोणालाही अलाउड नाही. अच्छा, कारण पण ते पक्षी प्राणी त्यांना युज टू असतात. युज टू काही प्रमाणात असतात. आता युज टू जेव्हा तुम्ही म्हणता ना तेव्हा माझ्या डोळ्यासमोर 2 जंगल येतात. एक आहे रणथंबोर नॅशनल पार्क, तिथले टायगर्स आणि इतर प्राणी माणसांना घाबरत नाहीत, त्यांचे आता युज टू झालेले आहेत. आणि दुसरा आहे भरतपूर, ज्याच्यावर आपण एक एपिसोड आणखी करणार आहोत. तर भरतपूरला सुद्धा पक्षी तुमच्या समोर असतात, ते पळून जात नाहीत. ते तुम्हाला आरामात तुम्ही फोटो, जोपर्यंत तुम्ही त्याला डिस्टर्ब करू शकत करत नाही तोपर्यंत. तर कॉर्बेटमध्ये थोडासा मिक्स प्रकार आहे की काही प्राणी थोडेसे बुजतात, काही बुजरे असतात, आणि काही प्राणी वाघासारखे, त्याला जर भक्ष्य शोधायचं असेल तर ते तुमच्या समोरून ते भक्ष्य घेणार, कारण शेवटी त्याच्या सर्व्हायव्हलचा, त्याच्या राहण्याचा किंवा न राहण्याचा तो प्रश्न असतो. तर कमिंग बॅक, कॉर्बेटचे जे टायगर्स आहेत ते जास्त कलरफुल आहेत, ऑरेंजिश आहेत. आणि हे तुम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला कळतं, कारण तुम्ही जर असे 2 फोटो पाहिलेत, आजकाल सगळे फोटो डिजिटल असतात, तर तो फोटोग्राफर त्याचा कलर कुठे ऍडजस्ट करतो, कॉन्ट्रास्ट कुठे ऍडजस्ट करतो, त्याच्यावर किती लाईट पडते, हे सगळे फॅक्टर आहेत. पण तुम्ही जेव्हा तो डोळ्यांनी पाहता, आणि तुम्हाला मी आणखी एक माझ्या मनातला मुद्दा सांगतो. ज्या लोकांनी जंगलात टायगर पाहिलाय, टायगर प्राणी संग्रहालयात म्हणजे झू मध्ये पाहणं ही एक वेगळ्या ध्रुवाची गोष्ट आहे. आणि तुम्ही जेव्हा त्या टायगरला जंगलात जाऊन पाहता, त्यात तुमची विचार करायची पद्धत आणि त्या प्राण्याचा तुमच्यावर होणारा इन्फ्लुएन्स हे कदाचित तुमचा वे ऑफ थिंकिंग किंवा तुमची जी विचारसरणी याला खूप भरपूर इन्फ्लुएन्स करू शकतो. कारण टायगरचं स्ट्रगल खूप असतं. तर आपल्याला असं वाटतं की तो हिंस्र प्राणी आहे आणि कोणालाही पकडून मारू शकतो, पण
टायगरच्या अटॅकचा जो रेट आहे तो 1:10 किंवा काही काही वेळेला 1:20 म्हणजे 20 अटॅक केल्यानंतर त्याला एकदा भक्ष्य मिळतं. तर तुम्ही विचार करू शकता की बाबा उन्हाळा आहे, 40 डिग्री टेम्परेचर आहे आणि त्याच्यात त्या वाघाला जाऊन शिकार करा आणि त्याचं जे भक्ष्य आहे स्पॉटेड डिअर, आपण त्याला चितळ हिंदीत म्हणतात, हा पडल्यामध्ये नंबर 1 आहे. कारण मी बघितलं अख्खं हरणांचं झुंड जेव्हा ह्या टायग्रेसनी, जे मी पारवाली म्हणून तिचं नाव आहे, तिने अटॅक केला नदीच्या पलीकडनं, तेव्हा एका सेकंदात त्या सगळ्यांना कसा सिग्नल मिळाला हे अजून मला समजलं. जवळजवळ 30 हरणांचा झुंड एकाच सेकंदात त्या गवतातून नाहीसा झाला. हा, कारण त्यांचा जे स्प्रिंट आहे आणि त्यांची जी पहिली जंप आहे ती काही फूट असते. आणि असं करा, पक्षी इंडिकेट करतात ना त्यांना आधी? नाही, पक्षी नाही, ऍक्च्युली 2-3 आवाज येतात. सगळ्यात मोठा आवाज असतो माकडांचा, कारण माकडं झाडावर बसलेले असतात आणि ते हे आयदर जंगल कॅट, टायगर, लेपर्ड हे जे कार्निव्हरस प्राणी आहेत ह्यांना संकेत देतात. दुसरा आहे की तुम्ही ऍक्च्युली आपल्या डोळ्यांनी बघणं, आणि तिसरा म्हणजे जे आपण ऍज अ ह्युमन बिंग करतो की टायगरचे फुटप्रिंट्सचा मार्ग काढणं. तर हे 3 मार्ग आहेत ज्याच्यामुळे तुम्ही टायगर ट्रॅक करू शकता. म्हणजे ऍज अ टुरिस्ट तुम्हाला ह्या 3 दिसणार की आयदर तुम्हाला फुटप्रिंट दिसणार, किंवा माकडांचे SOS कॉल येणार ऐकायला, किंवा तो ऍक्च्युअली दिसणार. तर हे आता चौथा आहे स्कॅट, ज्याला म्हणतो आपण, की त्याचं जे एक्सक्रीटा असतं ते सुद्धा काही गाईड्स असतात. तर काही गाईड तर इतके एक्सपर्ट आहेत की त्या स्कॅटवरनं कुठला बर्ड इथे आलेला हे सुद्धा त्यांनी आता नॉलेज घ्या. थोडक्यात आपण आता जे बघतोय बर्ड वॉचिंग किंवा वाईल्ड लाईफ, हे हळूहळू गेल्या काही वर्षात खूप ऍडव्हान्स झालेलं आहे आणि याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे, फक्त फोटोग्राफर्सना किंवा टुरिस्टना झाला पाहिजे असं नाही, सगळ्या ह्युमन काइंडला झालं. नक्कीच, खूप छान माहिती सांगताय. आणि म्हणजे फार असं स्वतः तिथे आहोत, त्या स्पॉटला आहोत, आणि आता तर ते फार छान असं रिव्हील केली एक स्टोरी सारखी की ती हरणं गायब झाली, एक फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये सगळं चित्रच बदललं. तर ते एक फार असं छान फेरफटका घडवलात तुम्ही. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि जिम कॉर्बेट बद्दल आणखीन जाणून घेऊया सागर म्हात्रे सरांकडनं. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM यो ओल्ड रेडिओ. शांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM यो ओन रेडिओ. आणि आज आपण निसर्गाच्या कुशीत या पॉडकास्टमध्ये जाणून घेतो आहे नैनिताल म्हणजेच जिम कॉर्बेट या अभयारण्याविषयी. सर, सागर सर, मला आता असं विचारायचं आहे की अजून कुठल्या गोष्टी ज्या फार फॅसिनेटिंग आहेत जिम कॉर्बेट विषयी, त्या थोड्याशा तुम्ही शेअर करा. जरूर जरूर. मी पूर्वी जसं सांगितलं की आपल्याला एखाद्या नॅशनल पार्कमध्ये जी झाडं आहेत ती सुद्धा कधी आपल्या अर्बन किंवा इव्हन रुरल एरियात पण बघा, कारण रुरल एरियात बऱ्याच वेळेला शेती असते, आपण जो ग्रामीण एरिया म्हणतो, ग्रामीण विभाग म्हणतो. तर कॉर्बेटमध्ये मेनली साल याची झाडं असतात. आणि कॉर्बेटमध्ये आणखी एक एरिया आहे जिथे आपली जी जांभळं असतात त्याची एक सब स्पीशीज आहे. आपली जांभळं मोठी असतात, या पर्टिक्युलर झाडाची जांभळं छोटी असतात. तर ते एक आहे. बाकी साधारण जी झाडं आहेत, कॅसिया फिस्टुला वगैरे वगैरे, आणि रेड सिल्क कॉटन म्हणजे आपण ज्याला सेमुल हिंदीत म्हणतात, काटेसावर, ही सगळी झाडं तिथे आहेत. आणि काही काही ठिकाणी तर तुम्हाला पाण वनस्पती किंवा गवताळ प्रदेश हे सगळं बघायला मिळतं. तर या सगळ्या हॅबिटॅट त्यांच्या त्यांच्या कॉन्टेक्स्टमध्ये भरपूर रिच आहेत. कारण एक गोष्ट आहे की जिथे हत्ती, त्यानंतर हे वाईल्ड बफेलो म्हणा किंवा मोठे जे मेगा हार्बीवर जे सर्व्हाइव्ह होऊ शकतात, तर ह्यांना प्रत्येक दिवशी किलोनी अन्न लागतं. तर हे सगळं प्रोव्हाइड करायचं. आणि त्यात पुन्हा मग जी सेकंड लेअर असते, इनफॅक्ट हा सगळा विषय कदाचित आपल्या फूड चेनकडे चाललेला आहे की बाबा ह्याच्यात पुन्हा आपण वाघाचं महत्व काय हे बघूया. तर ज्या जंगलात वाघ असतात
त्या जंगलाचा जो बायोडायव्हर्सिटी आणि रिचनेस हा खूप हाय असतो. आता तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही एखाद्या जंगलातले सगळे वाघ काढून नेलेत किंवा पोचर्स नेऊन मारून टाकले, तर त्याचा काय परिणाम होतो, तर त्याचं जे भक्ष्य आहे म्हणजे फूड चेनच्या खाली जे आहेत स्पॉटेड डिअर, त्यानंतर तुमचे सांबार, ते वाढणार आणि ते सगळं तुमचं गवत आणि सगळे जे झाडांच्या साली आहेत ते खाऊन टाकणार. आणि ज्या वेळेला तुमचं गवत आणि झाडं गायब व्हायला सुरुवात होईल तेव्हा जी त्या जंगलाची टॉप सॉइल आहे जी खूप फर्टाईल आहे, कारण त्या टॉप सॉइलवर वर्षानुवर्ष त्या झाडाची पानं पडून ती सगळं त्यांचं डिग्रेडेशन होऊन एक रिच खत तयार व्हायचं, ते सगळं वाहून जाणार आणि मग त्या जमिनीवर नंतर काही उगवणार नाही. थोडक्यात तुम्ही जर एखाद्या जंगलातनं वाघ काढला तर हळूहळू त्याचं डेझर्ट व्हायला वेळ नाही लागणार. हा फरक आहे. मला वाटतं आपण कधीतरी वाघावर एक वेगळं सेशन करूया. वाघ हा खूप काय म्हणतात इंटरेस्टिंग, आणि आपण कदाचित वाघाला समजून घेण्यासाठी जितकी चर्चा करू तितकी कमी आहे. कारण इव्हन मला वाटतं हत्तीवर सुद्धा ना. हो. कारण हत्ती सुद्धा फार लहान मुलांपासून मोठ्यांना आवडणारा असा विषय आहे. बरोबर. तर मी आता एक कार्यक्रमाच्या शेवटी काही माझे अनुभव कॉर्बेट हे तुम्हाला प्रेझेंट करतो. ते जास्त इंटरेस्टिंग असेल. बिलकुल. तर किंग कोब्रा म्हणून जो साप असतो हा मला वाटतं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क ही एक जागा आहे की जिथे तुम्ही बघू शकता. आणि माझं सुदैव आहे की मी माझ्या फॅमिली बरोबर एकदा गेलेलो आणि साधारण आम्ही डावीकडे बघतोय तर काहीतरी असं हलताना दिसलं. तर मी विचार करतोय हा किती मोठा साप आहे, आणि मला वाटलं अजगर आहे म्हणून, साधारण 4 इंच एवढ्या डायमीटरचा. तर नंतर आम्हाला लक्षात आलं की हा ज्युव्हेनाईल किंग कोब्रा आहे, म्हणजे यंग कोब्रा, आणि अजून तो वाढायचा आहे. आणि मी पाहिलं तर साधारण एक 12 ते 13 फुटाचा तो साप होता. आणि त्यांनी मध्येच एकदा फणा उचलून आमच्याकडे पाहिलं. तर ती जी 5 मिनिटं होती त्यांनी पाहण्याची आणि आम्ही त्याला पाहण्याची, तर माझं जे कुटुंब बसलेलं होतं त्यांच्या कुणाच्याही तोंडातनं एक सुद्धा शब्द फुटला नाही, कारण सगळ्यांनी तो साप वाईल्ड मध्ये पहिल्यांदा पाहिला. तर हे एक जे सायटिंग आहे. आणि ह्याच्यात आणखी एका बाजूला काय होत होतं की आम्ही एप्रिलमध्ये गेलेलो, एप्रिल एंड. तर एप्रिल एंडला तुम्ही तुमच्या गाडीत होता. आम्ही सफारी जीप पण नव्हती घेतली, कारण आम्ही 1 डे ट्रिपला गेलेलो. तर त्यावेळेला हे खूप जुनी गोष्ट आहे, साधारण 2000च्या आधीची असेल. त्यावेळेला प्रायव्हेट व्हेकल्स अलाउड होता, आता कदाचित नाहीये. तर त्या जीपमध्ये आम्ही मोराचा चाललेला नाच बघत होतो आणि जवळजवळ 20 मिनिटं तो नाच चाललेला. तर आम्ही तिथे बघतोय आणि डावीकडे काहीतरी बाजूला सरकत नाही, तो हळूहळू अगदी चाललेला. कारण शेवटी आमच्या एक लक्षात आलं की जर सिंह वगैरे हा जंगलाचा राजा असेल तर सापांमध्ये किंग कोब्रा हा, कारण तो किंग कोब्रा दुसरे साप त्याचं हे मुख्य भक्ष्य आहे. तर जसं आपण समुद्र गरुडाविषयी बोललो की समुद्रातले साप, मासे आणि इतर पक्षी हा सहजपणे, तसं ह्या किंग कोब्राचा आहे की त्याला काय आवडतं तर इतर साप आवडतं, म्हणून तो सापांमधला राजा आहे, म्हणून तो किंग कोब्रा असं त्याचं संयुक्तिक नाव आहे. त्यानंतर हा जो पारवाली म्हणून जो टायग्रेस आहे याचा एक खूप सुंदर अनुभव झाला की जनरली टायगर्स डेली किंवा असं 4 दिवसात एकदा वगैरे शिकार नाही करत, आठवड्याला किंवा असं 1.5 आठवड्याला एक शिकार असते. तर ही जी पार म्हणजे आम्ही जे ढिकाळा म्हणून जे तुम्हाला सेंटर पॉइंट आहे जिथे जिम कॉर्बेटचा फॉरेस्ट रेस्ट हाऊस आहे, तिथून नदीच्या पलीकडे जो एरिया त्याला पार म्हणतात, इस्पार त्या पद्धतीने. तर त्या टायग्रेसचं नाव पारवाली. आता इतर नॅशनल पार्क्समध्ये त्यांची नावं T19, T20, T25 अशी आहेत. जिम कॉर्बेटमध्ये त्यांचं ट्रेडिशन आहे, त्यांनी त्या जॉग्राफिकल एरियाचं टायग्रेसचं नाव दिलेलं आहे. तर ह्या टायग्रेसला बहुतेक भूक लागलेली आणि ती त्या नदीच्या पात्रातनं गवतातनं हळूहळू पुढे आली आणि आम्ही सगळे बघतोय साधारण 1-1.5 किलोमीटरवरनं. आणि माझं सुदैव होतं की मला हे सगळं कॅप्चर करायला मिळालं कॅमेऱ्यामध्ये. आणि ती टायग्रेस मग नदीतनं पुढे आली आणि तिने बघितलं की गवताच्या पलीकडे स्पॉटेड डिअरचा एक मोठा
25 ते 30चा एक झुंड. मग आम्ही त्या गवताच्या पलीकडे गेलो आणि तो अटॅक आमच्या डोळ्यांनी पाहिला. पण एक गोष्ट तिथे आम्हाला लक्षात आली की जर टायग्रेसकडे अटॅक करायची पॉवर आणि जे कॅमोफ्लॉज होऊन लपत लपत यायचं, तर हरणांना लास्ट मिनिट नोटीस म्हणजे कुठल्या तरी हरणांनी बघून तो एक आवाज केला आणि आवाज केल्यानंतर पुढच्या एका सेकंदात तो हरणांचा अख्खा कळप त्या ग्रासलँड मधनं आमच्या समोर अक्षरशः एखाद्याने हवेत उडावत असे ते उडाले. म्हणजे त्यांच्या ज्या ह्या होत्या लिप्स होत्या त्या प्रचंड मोठ्या होत्या. तर हा एक कॉर्बेट मधला चित्तथरारक आणि न विसरण्यासारखा आणि तो मला कॅप्चर करायला मिळाला हे माझं भाग्य. कारण पण मग तिला मिळालं का? नाही, एकही नाही मिळालं. नाही, मी हेच सांगतोय की टायगर्सचा जो सक्सेस रेट आहे तो 10:1 किंवा 20:1 आहे. तर त्यामुळे हे पण तुम्हाला अटॅक फक्त बघायला मिळाला. कारण खूप कमी फोटोग्राफर्स आहेत की ज्यांना ऍक्च्युअली टायगर किल करतोय हे बघायला मिळालं. तर किलच्या आधीचं स्टेज आहे की अटॅक. तर ते अटॅक बघायला मिळणं हे पण मोठी गोष्ट आहे. त्यानंतर मी बरीच वर्ष हत्तींचं मला कुठं चांगलं व्हिडिओ फुटेज मिळेल. तर कॉर्बेट ही जागा आहे की जिथे तुम्हाला हत्ती मिळू शकतात. त्यानंतर विंटरमध्ये कॉर्बेट वेगळं कसं असतं हे सांगतो मी. जगातला सगळ्यात मोठा रेप्टाईल की जो घडियाल म्हणून एक असं नाकावर घड्याळासारखं एक हे असतं तो आहे, ज्याला आपण मराठीत सुसर म्हणतो. मगर आणि सुसर. तर ते सुसर तिथल्या नदीतले मासे वगैरे खातात. तर त्याचं असं स्नाऊट खूप लांब असतं. तर ह्या सुसरी तुम्हाला हिवाळ्यात कॉर्बेटमध्ये पाणथळ्याच्या कडेला वगैरे बघायला मिळतात. त्यानंतर आणखी एक ज्याला आपण खूप चांगलं सायटिंग आणि ह्याच्यात मी असं नाही म्हणत की खूप रेअर अॅनिमल होता. आपले साधे रेड व्हेंटेड बुलबुल म्हणजे ज्याला मराठीत लाल बुड्या बुलबुल म्हणतो. आम्ही ह्या राळमंगा नदीच्या एका किनाऱ्याला गेलो आणि तिथे आम्ही जीप थांबवल्यावर मला असं लक्षात आलं की आजूबाजूला गवताच्या ज्या काड्या आहेत सुकलेल्या विंटरमध्ये त्याच्यावर जवळजवळ 50 रेड व्हेंटेड बुलबुल बसलेले आहेत. आणि ह्या सगळ्या मला सराउंडिंग केलेलं आहे, मी घेरलेलं आहे. आणि त्यांचं सकाळी ते सगळं ज्याला आपण हिंदीत चहकणं म्हणतो आवाज चाललेला होता. तर माझ्या मते मला जर कोणी विचारलं की बाबा वाईल्ड लाईफ मोमेंट तुझ्या लाईफमध्ये आयुष्यात काय असतील तर मी हे एक म्हणेन. कारण कधी तुम्हाला 50 रेड व्हेंटेड बुलबुल एकत्र तर हे आणि ते त्यांच्या हॅबिटॅटमध्ये सकाळचं त्यांचं चिर्पिंग ज्याला म्हणतो ते चाललेलं. तर हे कॉर्बेटचे काही अविस्मरणीय म्हणू शकतो आपण. त्या सापाचं राहिलं. साप मग काय झाला? तो निघून गेला. फक्त त्याचं वैशिष्ट्य एवढंच होतं की तुम्हाला म्हणजे जंगलात किंग कोब्रा बघणं किती दुरापास्त असतं. मी एक टुरिस्ट मला माहिती आहे, फॉरेन टुरिस्ट आहे आणि तो किंग कोब्रा सँक्च्युरी कर्नाटकमध्ये आहे. तिथे येतो 4 वेळा तो विमानाने आला, मँगलोरला उतरला, त्या किंग कोब्रा सँक्च्युरीत आला, 3-4 दिवस राहिला, किंग कोब्रा दिसला नाही, पुन्हा गेला, पुन्हा 3 वेळा आला. तर हे खूप खूप रेअर भाग आहे. त्यामुळे आम्हाला तो सहज दिसला. आमचं नशीब आहे. आणि एक विचारायचं होतं की जेव्हा तुमचा त्या किंग कोब्रा बरोबर असू दे किंवा त्या वाघिणी बरोबर असू दे आय कॉन्टॅक्ट झाला तेव्हा कधी कधी असं होतं की ते स्वतःला आपल्याला अटॅक करायला येतील का? कारण ते भक्ष्य शोधत असतात आणि आपण त्यांचं भक्ष्य झालं तर ही एक मनात भीती असते. तर ती तुम्हाला वाटली का तेव्हा या दोन्ही प्रसंगामध्ये? हा जो पर्टिक्युलर गोष्ट आहे ना की सापांनी आपला बळी घेईल, ऍक्च्युली याच्यात मी असं म्हणेन की लोकांचा दोष नाही. आपल्याकडे मराठी, हिंदी आणि इतर जे भाषातले मूव्हीज आहेत हे कमर्शियल आहेत आणि ह्या लोकांनी नागिन वगैरे सारखे चित्रपट करून सापांविषयी गैरसमज जास्त हे केले. कुठलाही प्रकारचा साप कुठलाही डूख धरत नाही. पण आय कॉन्टॅक्ट झाल्यावर तो एकदम तुमच्या आपला हा काय विरोधी आहे असं वाटू शकतं ना किंवा हा आपल्याला अटॅक करायला आला आहे असं वाटू शकतं सापाला. कुठलाही साप जो नागाच्या जातीतला आहे तो जो फणा काढतो किंवा रसेल स्वायपर म्हणून जो वायपर आहे तो फुस करून जोरदार आवाज करतो हे त्यांच्याकडनं आपल्याला वॉर्निंग असते. जसं आपल्याकडे गावही तुम्ही बघाल की लोक काठी घेऊन जातात आणि ती काठी आपटत जातात. तर सापाला कान नसतात, जमिनीतले व्हायब्रेशन काठीमुळे येणार आहे. तर हे आपले जे जुनी पिढी आहे ह्यांनी हे अभ्यास करून किंवा तुम्हाला साप चावू नये किंवा एखादा साप तुमच्या पायाखाली येऊ नये
असं गरज नाही की तुम्हाला बाईट होईल, कारण 70% मला वाटतं सापांवर आपण एक वेगळा एपिसोड करूया. 70% जे साप आहेत साधारण भारतात ते नॉन वेनमस आहेत. तर तुमचा जर पाय एखाद्या सापावर पडला तर 70% चान्सेस असे असतात की नॉन वेनमस राहतात. पॉइझन आणि वेनम मध्ये काय फरक आहे की पॉइझन जे आपण रॅट उंदराला टाकतो ते पॉइझन, आणि जे सापाकडे जे असतं ते वेनम आहे. तो जेव्हा तुम्हाला चावतो आणि तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये जातं तेव्हा ते तुम्हाला अफेक्ट करतो. तुम्हाला आयदर यू कॅन डाय किंवा तुम्हाला आजारी होऊ शकता तुम्ही. तर ते वेनम झालं. तर त्याचं जे हे होतं की तो वॉर्निंग करत होता की तुम्ही आणखी जवळ येऊ नका, मी इथून चाललोय म्हणून. तर त्याची सिक्युरिटी हे त्याचं. हा जो अनुभव होता त्यांनी जे फणा काढून बघणं आणि आम्ही घाबरणं हा चित्त थरारक होता. कारण कधीही मला स्वप्नात वाटलं नव्हतं की एखाद्या जंगलात मला किंग कोब्रा जुवेनाईल का होईना तो दिसेल आणि तो फणा काढून माझ्याकडे बघेल म्हणून. मस्त, खरंच खूप छान. आणि हा पॉडकास्ट सुरू केल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. आणि निसर्गाच्या कुशीतच्या दुसऱ्या भागात आपण नक्कीच भेटूया सागर म्हात्रे सरांबद्दल. आज आपण निसर्गाच्या कुशीत जाणून घेतलं जेम्स कॉर्बेट या अभयारण्याबद्दल, ज्यात आपण हत्ती, वाघ आणि सापांविषयी जाणून घेतलं आणि बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. तर नक्कीच ही सफर तुम्हाला आवडली असेल अशी आशा व्यक्त करतो. सागर सर तुमचे मनःपूर्वक आभार आणि पुन्हा भेटूया पुढच्या निसर्गाच्या कुशीतच्या पॉडकास्टमध्ये. मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. बाय. धन्यवाद. आचार्य